here. Getting it? Okay. So let us move towards our basic. ह्या सब्जेक्ट मध्ये काय आहे हे माझं इंट्रोडक्शन होतं. जाऊ द्या, ते मी सांगितलेलं आहे तुम्हाला. आपल्या कोर्सला नंबर आहे C115. टीचिंग स्कीम कशी असणार आहे आपली, तर आठवड्यातून 2 लेक्चर असणार आहेत आपले. तुम्ही बघितलं असेल तुमच्या टाइम टेबलमध्ये पण आपल्या या सब्जेक्टसाठी फक्त 2 लेक्चर्स असणार आहेत. प्रॅक्टिकल्स आपल्याला नसणार आहेत. क्रेडिट्स 2 आहेत इथे लिहिलंय आपला. तुम्हाला माहित असेल यू हॅव ऍडमिटेड फॉर द चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम. क्रेडिट सिस्टीम आहे आपल्या सिलेबसला. तर ह्या सब्जेक्टला 2 क्रेडिट्स आहेत. जेवढे लेक्चर असतात तेवढे क्रेडिट्स असतात. 2 लेक्चर आहेत म्हणून 2 क्रेडिट्स आहेत. ओके. एक्झामिनेशन स्कीम याची कशी आहे, ह्याची एक्झामिनेशन स्कीम ही अशी आहे. 50 मार्काची एंड सेमिस्टर एक्झाम, एवढंच आहे ह्याला. इतर सब्जेक्ट सारखं नाहीये. तुम्ही जर इतर सब्जेक्ट्स बघितले तर इतर सब्जेक्टला कसं आहे, तुम्हाला 70 मार्कची एंड सेमिस्टर एक्झाम आहे, 30 मार्कची इन सेमिस्टर एक्झाम आहे आणि 25 मार्क्सचा टर्म वर्क आहे. असं टोटल किती मार्क्स आहेत तुमचे? 125 मार्क्स आहेत. पण या सब्जेक्टला 125 नाही आहेत. या सब्जेक्टला आहेत फक्त 50 मार्क्स, आणि ती पण फक्त एंड सेमिस्टर एक्झाम. फक्त वर्षाच्या शेवटी, सेमिस्टरच्या शेवटी विद्यापीठ तुमची या सब्जेक्टवर 50 मार्कची एक एक्झाम घेणार आहे. दॅट्स इट. इंटरनल एक्झाम नसणार आहे. अँड टर्म वर्क मार्क्स ऑल्सो विल नॉट बी देअर फॉर दिस सब्जेक्ट. क्लिअर? मग ही एंड सेमिस्टर एक्झाम कशी असेल, त्याचा क्वेश्चन पेपर पॅटर्न कसा असेल, ह्या गोष्टी अजून काहीही डिसाईड झालेल्या नाही आहेत. क्लिअर? सिलेबस आत्ताच लॉन्च झालेला आहे. 2 दिवसापूर्वीच आपल्याला सिलेबस कॉपी रिसीव्ह झालेली आहे. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला आता सिलेबस कळलेला आहे आणि टेक्स्ट बुक कळलेले आहेत. क्वेश्चन पेपर पॅटर्न हा अजून डिसाईड झालेला नाहीये. कसा क्वेश्चन पेपर असेल, काय असेल, वेटेज कसं असेल, याच्याबद्दल काहीही अजून डिस्क्लोजर आपल्याला आलेलं नाहीये. ठीक आहे. ॲज अँड व्हेन इट विल बी रिसिव्ड वी विल बी शेअरिंग विथ यू. आपल्याला ते मिळाले आपण सगळ्यांना शेअर करणार आहोत. नथिंग टू वरी अबाउट इट. Let us move towards this next course outcomes. आता हे ऐकलंय का तुम्ही? तुमच्या इतर कुठल्या सब्जेक्ट टीचरनी कोर्स आउटकम शिकवलेत का, तुम्हाला सांगितलेत का? इतर कुठल्या विषयाला? बेसिक मेकॅनिकलचे काय कोर्स आउटकम्स आहेत, बेसिक सिव्हिलचे कोर्स आउटकम काय आहेत, अप्लाइडचे कोर्स आउटकम्स काय आहेत, मॅथमॅटिक्सचे कोर्स आउटकम्स काय आहेत, सांगितलंय का कुठल्या सब्जेक्ट टीचरनी? काहीचे सांगितलेत. हा, काहीचे सांगितले. ठीक आहे. तसेच आपले या सब्जेक्टचे आहेत हे कोर्स आउटकम्स. म्हणजे कोर्स आउटकम म्हणजे काय असते की हा कोर्स झाल्यानंतर तुम्हाला काय काय यायला पाहिजे, तुम्हाला काय समजलेलं असायला पाहिजे, व्हॉट यू माइट हॅव अंडरस्टूड, तुम्ही काय शिकायला पाहिजे. तर बघूयात. पहिलं, ॲप्रिशिएट द इसेन्शियल कॉम्प्लिमेंटरीली बिटवीन व्हॅल्यूज अँड स्किल्स. व्हॅल्यू आणि स्किल या 2 गोष्टीमधले इसेन्शियल कॉम्प्लिमेंटरीली म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला बॅलन्स करता आल्या पाहिजेत. एकमेकाला ह्या कॉम्प्लिमेंटरी आहेत. म्हणजे स्किल सोबत व्हॅल्यूज ह्या पाहिजेतच आणि व्हॅल्यूज सोबत स्किल्स हे पाहिजेतच. कशासाठी? टू एन्श्युअर सस्टेन्ड हॅपीनेस अँड प्रॉस्पॅरिटी विच आर द कोर ॲस्पिरेशन्स ऑफ ऑल ह्युमन बिईंग्स. आता बघूयात व्हॅल्यूज आणि स्किल्स यांचं रिलेशन कसं असतं बघूयात. तर ह्याच्यासाठी एक्झाम्पल मला कुठलं द्यायला आवडेल माहिती का? अमेरिकेवरती अटॅक केला होता 26/11ला. कोण होता तो? त्याचं नाव काय? कॅन एनीवन? वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती अटॅक केलेला. ओसामा बिन लादेन. करेक्ट, ओसामा बिन लादेन. हा बेसिकली कोण होता माहितीये का? ही वॉज अ ग्रेट सिव्हिल इंजिनियर. US मधून, अमेरिकेमधून त्यानं सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं होतं. ठीक आहे. म्हणजे त्याच्याकडे स्ट्रॉंग स्किल्स होते. कशाचे? सिव्हिल इंजिनिअरिंगचे. बट ही वॉज नॉट हॅव्हिंग दी व्हॅल्यूज. त्याच्याकडे काय होतं? त्याच्याकडे स्किल्स होते पण त्याच्याकडे व्हॅल्यूज नव्हत्या. दॅट इज वाय ही युज्ड हिज स्किल्स फॉर डिस्ट्रक्शन. त्याच्यामुळे त्याने त्याचे स्किल्स कशासाठी वापरले? डिस्ट्रक्शनसाठी वापरले. क्लिअर? त्याच्या विरुद्ध केस आपण बघूयात आता.
थ्री इडियट्स पिक्चर कोणावर काढलाय? कॅन यू नो दॅट गाय? इंजिनियर्स. इंजिनियर्स नाही, आपल्या इंडियामध्ये तो एक सायंटिस्ट आहे. नॉर्थ ईस्टला, सिक्कीमला, आठवत आहे का? फुंगचुक वांगडू. सोनम वांगचुक है ना. फुंगसुक वांगडू हे त्याचं थ्री इडियट्स मधलं नाव आहे, पण ऍक्च्युअली त्याचं फुंगसुक वांगडू नाव नाहीये, त्याचं नाव काय आहे? सोनम वांगचुक. तर तो असाच आहे, तो इंजिनियर आहे, त्याच्यावरती तो थ्री इडियट्स पिक्चर बेस्ड आहे. यू कॅन गुगल इट, तुम्ही गुगल करू शकता ते, है ना. तर ऍक्च्युअल त्या व्यक्तीच्या नावावरती तेवढे पेटंट्स आहेत. अँड ऍक्च्युअल ही इज रनिंग ए स्कूल, आणि तो खरोखर एक स्कूल चालवतो ज्याच्यामध्ये तो फक्त स्किल्स शिकवतो मुलांना. त्याच्या नावावरती खरंच तेवढे पेटंट्स आहेत. क्लिअर? तेवढे पेटंट्स आहेत. तो ग्रामीण, तो खेडेगावासाठी, तो स्कूलसाठी, मुलांसाठी शिकवतो, क्लासेस घेतो. ही इज युजिंग हिज स्किल्स टू डेव्हलप दी स्मॉल किड्स फ्रॉम पुअर बॅकग्राऊंड. तो आपल्या देशासाठी काम करतोय. मध्ये त्यांना सांगितलं होतं चायनावर आपण हे करत होतो ना, बॅन चायनीज प्रोडक्ट, बॅन चायनीज प्रोडक्ट्स. त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं बघा, विदिन 1 week यू स्टॉप युझिंग दी चायनीज सॉफ्टवेअर्स अँड विदिन 1 year वी विल स्टॉप युझिंग दी चायनीज प्रोडक्ट्स, है ना. हे त्यानंच सांगितलं होतं. क्लिअर? तर त्यांनी हे केलं होतं. सो ऍट धिस लेवल, तेवढ्या लेवलला जाऊन तो आपल्या देशामध्ये जनजागृती करतोय. प्लस ही इज डेव्हलपिंग दी कॅन्डिडेट स्टुडंट्स, तो त्या स्टुडंट्सना पण डेव्हलप करतोय. क्लिअर? तर ह्या दोन गोष्टी, म्हणून व्हॅल्यूज आणि स्किल्स, ह्या दोन्ही गोष्टी बॅलन्स्ड असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे नुसत्या व्हॅल्यूज असून उपयोग नाही, तुमच्या व्हॅल्यूजला किंमत नाही. तुमच्याकडे नुसते स्किल असून उपयोग नाही, तुमच्याकडे व्हॅल्यूज पाहिजेत. दोन्ही एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी आहेत. स्किलच्या जोडीला व्हॅल्यूज पाहिजेत, व्हॅल्यूजच्या जोडीला स्किल पाहिजेत. नाहीतर नुसतंच माझं माझ्या देशावरती खूप प्रेम आहे, मी माझ्या देशासाठी खूप काहीतरी करणार आहे, माझ्या देशाला मी जगात 1 नंबरवर नेऊन ठेवणार आहे, पण येतंय काय तुला? काहीच येत नाही. दिस विल नॉट सर्व. गेटिंग इट? दॅट इज वाय यू मस्ट हॅव स्किल्स, ॲट द सेम टाइम यू मस्ट हॅव द व्हॅल्यूज. ह्याच्यामुळे होतं काय? तर ह्याच्यामुळं सस्टेन्ड हॅपीनेस अँड प्रॉस्पॅरिटी. याच्यामुळे आपल्याला सस्टेन्ड म्हणजे स्थायी, परमनंट हॅपीनेस अँड प्रॉस्पॅरिटी. आता हॅपीनेस आणि प्रॉस्पॅरिटी मध्ये फरक काय? तर हॅपीनेसचा अर्थ होतो आनंद, तात्पुरता आनंद. प्रॉस्पॅरिटी म्हणजे भरभराट, है ना. प्रॉस्पॅरिटी म्हणजे काय? भरभराट, कंटिन्युअस होत असलेली भरभराट. कंटिन्यू आनंद मिळत राहिला पाहिजे, की आज आनंद मिळाला, उद्या दुःख मिळालं, परत आनंद, परत दुःख. दॅट वे इट विल नॉट. प्रॉस्पॅरिटी मीन्स कंटिन्युअस हॅपीनेस. यू आर बीइंग इन अ स्टेट ऑफ कंटिन्युअसली हॅपीनेस. ह्याच्यासाठी काय लागतात? व्हॅल्यूज आणि स्किल, ह्या दोन्ही गोष्टी पाहिजेत. आणि त्या काय आहेत? हॅपीनेस अँड प्रॉस्पॅरिटी काय आहेत? आर द कोर ॲस्पिरेशन्स ऑफ ऑल ह्युमन बिईंग्स. प्रत्येक ह्युमन बिईंगला काय पाहिजे? तर हॅपीनेस अँड प्रॉस्पॅरिटी. प्रत्येकाला आनंद आणि प्रॉस्पॅरिटी, भरभराट पाहिजे. दुःख कुणालाही नको असतं का? कुणाला पाहिजे दुःख? नाही, नोबडी वॉन्टेड. क्लिअर? बट जोपर्यंत दुःख नाही तोपर्यंत हॅपीनेसची किंमत पण कळत नाही, अशी म्हण आहे आपल्या देशात. असे नका. पण आपल्याला पाहिजे काय? आपल्याला हॅपीनेस अँड प्रॉस्पॅरिटी पाहिजे. आणि ती कशामधून मिळते? व्हॅल्यूज आणि स्किल्स, या दोन्ही गोष्टी असल्यानंतर मिळते. क्लिअर? नाउ नेक्स्ट, develop holistic perspective towards life and profession as well as towards happiness and prosperity based on a correct understanding of the human reality and rest of existence. म्हणजे बघूया काय आता. डेव्हलप होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह. आता होलिस्टिक म्हणजे काय? होलिस्टिक म्हणजे कम्प्लिटली, पूर्णपणे, संपूर्ण, है ना. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय? दृष्टिकोन. होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह. आता ह्याचं उदाहरण देतो, तुमच्या लक्षात येईल लगेच. हे विश्वची माझे घर, ऐकलंय का कधी? हे विश्वची माझे घर. दिस इज होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह. क्लिअर? पूर्ण विश्वाला आपण आपलं आहे असं समजणं. दॅट इज होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह. टुवर्ड्स लाईफ अँड प्रोफेशन. कशाच्या दृष्टीनं? तर लाईफ आणि आपलं प्रोफेशन, म्हणजे आपण जिथं काम करणार आहे, आपण जिथं करिअर करणार आहे,
दॅट इज वॉट आवर प्रोफेशन. लाईफ आणि प्रोफेशन, आयुष्य आणि आपला जॉब वगैरे, त्याच्यामध्ये कसलं आलं पाहिजे, होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह आलं पाहिजे. ॲज वेल ॲज टुवर्ड्स हॅपीनेस अँड प्रॉस्पॅरिटी, आणि कुठं आनंद आणि भरभराट यांच्याकडे देखील. ऑन अ करेक्ट अंडरस्टँडिंग ऑफ द ह्युमन रियालिटी. ह्युमन रियालिटीचं करेक्ट अंडरस्टँडिंग म्हणजे आपण जगतोय म्हणजे नक्की काय करतोय, आपण कोण आहोत, हू वी आर. दिस इज ह्युमन रियालिटी अँड रेस्ट ऑफ द एक्झिस्टन्स. बाकीच्या गोष्टी आहेत म्हणजे काय आहेत, नेचर आहे म्हणजे काय आहे, सराउंडिंग आहे म्हणजे काय आहे. गेटिंग इट? दिस इज व्हॉट सेकंड कोर्स आउटकम. आता काय झालेलं आहे, आपले शेवटचे काही 7-8 मिनिटं राहिलेले आहेत लेक्चरचे. सो व्हॉट आय विल सजेस्ट, पुट युअर अटेंडन्स इन चॅट बॉक्स. चॅट बॉक्समध्ये अटेंडन्स पुट करा. कशी टाईप करायची, फक्त तुमचा रोल नंबर टाईप करायचा, बाकी काय टाईप करायचं नाही. E1, E2, E3, E4 माहीत असेल तर. जर तुम्हाला रोल नंबर नसेल तर तुमचं नाव टाईप करा. डन. ज्यांना रोल नंबर माहित नाही त्यांनी त्यांचं नाव टाईप करावं, ज्यांना रोल नंबर माहिती आहे त्यांनी फक्त रोल नंबर टाईप करावा. इट्स डन. ओके, बघूया तिसरा कोर्स आउटकम काय आहे. ॲप्रिशिएट द युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज अँड मूवमेंट टुवर्ड्स व्हॅल्यू बेस्ड लिव्हिंग इन अ नॅचरल वे. Nikita, you are writing something on board. Annotations I will disable. Okay. So appreciate universal human values and movement towards value based living in natural way. म्हणजे जे युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूजची जी मुवमेंट चालू केलेली आहे आपण, तर ती मुवमेंट ॲप्रिशिएट करणं, त्याला मान देणं, ते समजून घेणं. कशासाठी? बेस्ड लिव्हिंग इन नॅचरल वे. नॅचरल पद्धतीनं, नैसर्गिक पद्धतीनं राहणं, जगणं, निसर्गाला नुकसान न पोचवता, हे आपल्याला ह्याच्यातून शिकायचं आहे. नेक्स्ट इज हायलाइट इथिकल ह्युमन कंडक्ट, ट्रस्टफुल अँड म्युच्युअली फुलफिलिंग ह्युमन बिहेवियर अँड म्युच्युअली इनरिचिंग इंटरॅक्शन विथ नेचर. काय करायचं आपल्याला? इथिकल ह्युमन कंडक्ट. इथिकल म्हणजे काय, इथिक्स म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल, मी आयुष्यात कधीही खोटं बोलत नाही. दिस इज व्हॉट माय इथिक. हा माझा इथिक आहे. क्लिअर? परत, मी कधीही नॉनव्हेज खाणार नाही. व्हॉट इज दिस इज माय इथिक्स. क्लिअर? सो नॉनव्हेज खाणं वाईट आहे असं मी म्हणत नाही. कीप दिस थिंग इन माइंड. व्हॉट आय एम सेइंग इज इथिक. म्हणजे ज्या काही गोष्टी मी ठरवलेल्या आहेत माझ्या आयुष्यामध्ये त्या मी फॉलो करणार, त्या झाल्या माझ्या इथिक्स. माझ्या आयुष्यात ज्या मी गोष्टी फॉलो करणार कायम, त्या माझ्या इथिक्स झाल्या. क्लिअर? काहीही इथिक्स असू शकतात त्या, कटिंग इट, तुमच्या ओन लाईफच्या. त्या इथिक्स कशा पाहिजेत? इथिकल ह्युमन कंडक्ट म्हणजे ह्युमननी कुठले कुठले इथिक्स पाळायला पाहिजेत, कटिंग इट, ते आपण शिकणार आहे. हायलाइट इथिकल ह्युमन कंडक्ट म्हणजे ह्युमननी कुठले कुठले इथिक्स बाळगावे, कुठले कुठले इथिक्स फॉलो करावे. ट्रस्टफुल. ट्रस्टफुल म्हणजे काय? विश्वासपूर्ण. अँड म्युच्युअली फुलफिलिंग. म्युच्युअल फुलफिलिंग म्हणजे काय? म्युच्युअली फुलफिलिंग म्हणजे काय? कोणी सांगू शकता का? म्युच्युअली फुलफिलिंग. आम्हीच सांगतो. म्युच्युअली फुलफिलिंग म्हणजे काय? दोघे मिळून जगूयात. पेपर लिहिताना तुम्ही करता ना, मी एक चॅप्टर करतो, तू एक चॅप्टर कर. मी तुला ह्याचं सांगतो, तुम्हाला ह्याचं सांग. म्युच्युअली फुलफिलिंग ह्युमन बिहेवियर. गेटिंग इट? 4 चॅप्टर आहेत, 4 चॅप्टर काय एका रात्रीत वाचून होणार नाहीत. तू 2 चॅप्टर कर, मी 2 चॅप्टर करतो, तू मला सांग, मी तुला सांगतो. दिस इज म्युच्युअली फुलफिलिंग ह्युमन बिहेवियर अँड म्युच्युअली इनरिचिंग इंटरॅक्शन विथ नेचर. म्युच्युअली इनरिचिंग इंटरॅक्शन म्हणजे काय? तर इनरिच करा. कुणाला इनरिच करा? तुम्ही नेचरला इनरिच करा. नेचरला तुम्ही इनरिच कसं करू शकता? वृक्षतोड थांबवा, झाडं लावा. क्लिअर? नदीमध्ये, पाण्यामध्ये कचरा फेकू नका, वेस्ट मटेरियल टाकू नका, है ना? एअर पोल्युशन रिड्यूस करा, साऊंड पोल्युशन रिड्यूस करा. याने तुम्ही काय करणार आहात? नेचरला इनरिच करणार आहात, नेचरला स्ट्रॉंग करणार आहात. आणि नेचरला इनरिच केल्यामुळे काय होणार आहे? तुम्ही स्वतः इनरिच होणार आहे. तुमचं सराउंडिंग जर इनरिच असेल
तर तुम्ही स्वतः इनरिच होणार. गेटिंग इट. तुमची स्वतःची हेल्थ चांगली राहणार. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर आपल्या कॉलेजचं एन्व्हायरमेंट बघितलं, आपल्या कॉलेजचं एन्व्हायरमेंट काय आहे हो, 100% नॅचरल एन्व्हायरमेंट, नो साइन ऑफ पोल्युशन, कसल्याही प्रकारचं पोल्युशन इथं तुम्हाला दिसणार नाही. गेटिंग इट. हेच जर तुम्ही मुंबई सारख्या किंवा दिल्ली सारख्या सिटीमध्ये गेला तर काय होणार हो, हाय लेवल ऑफ पोल्युशन, पॉल्युशन लेवल हाय झाली त्याच्यामुळे काय होणार आहे, यू विल बी फेसिंग दी डिसीजेस लाईक कुठले डिसीजेस, हार्ट डिसीजेस फेस करू शकता तुम्ही. गेटिंग इट. हे कशामुळे झालं तर नेचर डिग्रेड झालं, तुम्हालाच त्रास होणार आहे, युअर हेल्थ विल गेट डिग्रेडेड. नेचर इनरिच झालं, तुम्ही स्वतः इनरिच होणार आहात. गेटिंग इट. सो दिस इज म्युच्युअली इनरिचिंग इंटरॅक्शन विथ नेचर, नेचर सोबतचं म्युच्युअली इनरिचिंग इंटरॅक्शन. ओके, तर हे आहेत आपले आउटकम्स. ठीक आहे. नाव सिलेबस. सिलेबसमध्ये पण आपल्या 4 युनिट्स आहेत. सिलेबस इन डिटेल आपण पुढच्या लेक्चरला बघूयात आणि त्याच्या पुढच्या लेक्चर्स पासून आपण काय करूयात, ऍक्च्युअल सिलेबस वी विल स्टार्ट विथ. ओके. याच्या रिलेटेड बुक्स वगैरे आहेत जे अजून लायब्ररीमध्ये अवेलेबल नाही आहेत, आपण मागवलेले आहेत कारण सिलेबस 2-3 दिवसापूर्वीच फायनल होऊन आल्यामुळं आपल्याला बुक्स मागवता येत नव्हते. आता सिलेबस आलेला आहे, आपण बुकची रिक्वायरमेंट दिलेली आहे. थोड्याच दिवसामध्ये बुक्स लायब्ररीमध्ये अवेलेबल होतील. ॲज अँड वेन बुक्स विल बी अवेलेबल इन लायब्ररी, यू ऑल्सो कॅन गेट इश्यूड दी बुक्स. Okay, so this is what all about today's lecture. So anyone want to discuss, share, say something? कोणाला काय बोलायचं आहे, सांगायचं आहे? नो. ठीक आहे, आपला टाइम पण संपत आलेला आहे, काहीतरी 1-1.5 मिनिट राहिलेला आहे. ओके guys, then we'll stop here. Thank you. We'll see, we'll meet in next lecture. Have a good day.